मुक्काम पोस्ट खोळेवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. तुम्ही तुमच्या दाव्यामध्ये असे म्हटले की कुल कायद्यानुसार संबंधित जमीन तुमच्या नावे व्हावी म्हणून. हो, गेली 15 ते 20 वर्ष मी उल्लेख केलेली जमीन कसवत आहे. त्यामुळे सरकारी कायद्यानुसार ती जमीन माझ्या मालकीची ठरते. त्यामुळे ती माझी व्हावी. सध्या ही जमीन कुणाच्या नावे आहे आणि तुम्ही त्यांना त्याबाबत काही कल्पना दिली नाही का? साबाजी खुळे यांच्या नावे ही जमीन आहे. मी त्याला याविषयी वारंवार कल्पना देऊन सुद्धा त्यांनी ते मान्य न केल्याने मला दावा दाखल करावा लागला. तुम्ही त्यांना खंड देता का, म्हणजे मोबदला? हो, दरवर्षी न चुकता मी त्यांना खंड देतो. सदर चित्र अगदी स्पष्ट आहे. माझे अशील गेली 20 वर्ष खंड देऊन जमीन कसवत आहे आणि कायद्यानुसार ते जमीन नावावर करून घेण्याचे संपूर्ण निकष ते अगदी योग्य रीतीने पूर्ण करायचे. हेच मला न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचे. प्रतिवादीच्या वकिलाने यावर काही टिप्पणी करायची आहे का? ही न्यायाधीश माझी श्री मनोहर खुळे यांना काही मला प्रश्न विचारायचे आहेत. अनुमती असावी. परवानगी आहे. श्रीवादी मनोहर खुळे, आपण आपलं नाव व पत्ता सांगितला, आपला व्यवसाय सांगितला नाही. आपला व्यवसाय कोणता? मी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो. पण खुळेवाडीमध्ये खाजगी कंपनी असल्याचं माझ्या तरी ऐकिवत नाही. मी मुंबईत असतो. मी तिथेच नोकरी करतो. मुद्दा नमूद केला जावा न्यायाधीश महाराज. वादी श्री मनोहर खुळे हे मुंबईला राहतात व तिथेच नोकरी करतात. पण आता तर मागाशी म्हणाला तुम्ही मी शेत जमीन खसवतो, खंड देतो म्हणून. हो, मी सुट्टी घेऊन गावी येतो, त्यावेळी शेती करतो. म्हणजे तुम्हाला बैल आणि औत वापरून नांगरणी करता येत असेल. म्हणजे मी काही समजलो नाही. हो, म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला ते. हा, तुम्हाला जोत धरता येतं का? नाही, मी गावातल्या कुणाकडून तरी ते मजुरीने करून घेतो. मुद्दा नमूद केला जावा न्यायाधीश महाराज. वादी श्री मनोहर खुळे हे स्वतःहून नांगरणी वगैरे कामा करता येत नाही. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की तो संबंधित शेत जमीन कसवतो, त्यात शेती करतो. पण मग